नमस्कार. आम्ही सर्व खोडदचे ग्रामस्थ आज या ठिकाणी खोडद गावची ग्रामसभा संपन्न झाली आणि या ग्रामसभेमध्ये एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी चर्चेसाठी आला की खोडदच्या या भागामध्ये जवळजवळ 25 वर्षापूर्वी GMRT हा प्रोजेक्ट आला आणि या GMRT या प्रकल्पामध्ये ज्या जमिनी गेल्या त्या सर्व खोडदच्या भूमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत, पण जमिनी जात असताना त्याबरोबर नोकऱ्यांचाही प्रश्न निर्माण झाला आणि या सर्व तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी खोडदच्या वतीने नेहमीच प्रयत्न करण्यात आले, परंतु आता सध्या त्या ठिकाणी 37 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा खोडदच्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले आहेत. काही तरुण अर्ज करतायत, तर प्रशासनाच्या वतीने आज ग्रामसभेमध्ये हा विषय चर्चेला गेला आणि सर्व ग्रामस्थांनी एकमुखी अशी मागणी केलेली आहे की आता यापुढे ज्या काही भरती GMRT मध्ये कोणत्याही प्रशासकीय पातळीवरच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या होतील, तर त्या सर्व भरतीमध्ये ग्रामस्थांना खास करून खोडदच्या ग्रामवासियांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावं, कारण या भागामध्ये बेरोजगारीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. GMRT मुळे बाकी कुठल्याही प्रमाणे नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध नाहीयेत आणि GMRT मध्ये जर नोकऱ्या उपलब्ध होणार असतील आणि त्या जर बाहेरच्यांना मिळणार असतील तर हा खोडदवासियांवर मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सरपंच, त्याचबरोबर ग्रामसेवक आणि बाकी सर्व तरुणांनी ही एकमुखी मागणी केलेली आहे आणि या एकमुखी मागणीच्या निमित्ताने ग्रामपंचायत सर्व GMRT प्रशासनाला या ठिकाणी सूचित करू इच्छिते की भविष्यात होणाऱ्या सर्व भरती प्रक्रियेमध्ये आमच्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात यावं, अन्यथा ग्रामस्थांमधून पुढे त्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि जर त्यामध्ये प्राधान्य दिलं गेलं नाही तर होणाऱ्या सर्व परिणामांसाठी GMRT प्रशासन जबाबदार राहील. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने ही सर्व तरुणांच्या वतीने हे निवेदन आजच्या ग्रामसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. धन्यवाद. जे काही ग्रामसभेत निवेदन मंजूर केलं किंवा विषय मंजूर केला त्या संदर्भात GMRT ला काही पत्रव्यवहार झालाय का? GMRT ला पत्रव्यवहार झालेला नाही, पण आजच्या ग्रामसभेमध्ये त्या विषयाला मंजुरी मिळालेली आहे. आजच्या ठरावासह येत्या 2 दिवसामध्ये आपण GMRTच्या प्रशासनाला या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत. काय सांगाल, हे सगळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, काय मागणी नेमकी? खरं तर GMRT मुळे आमच्या गावात किंवा तालुक्यात MIDC होणार नाही आणि त्यामुळे भविष्यातही आमच्या तरुण मुलांना नोकरी मिळणं दुर्लभ आहे आणि त्या अनुषंगाने मागे एकदा भरती झाली त्यावेळेला आमच्या लोकांना टाळलं गेलं, परंतु आता बऱ्यापैकी भरती होते आणि कुशल सर्व भरती आहे. मग आमच्या ग्रामस्थांचं आग्रहाचं म्हणणे का आमच्या स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्याने नोकरीमध्ये अग्रक्रम द्यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतोय आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलणार आहोत. इथून मागचा GMRTचा अनुभव पाहता त्या कॅटेगरीचे पोरं असताना सुद्धा बाहेरची पोरं भरलेली आहेत. त्यामुळं या ग्रामसभेमध्ये शेवटी असं ठरलेलं आहे, उग्र आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. GMRTनं हा इशारा समजावा आणि ह्या वर्षीची जी भरती आहे ती 100% कॅटेगरी जी असतील ती मुलं 100% या गावची भरावीत, एवढंच ग्रामस्थांतर्फे मला सांगायचंय.